नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला। तर आता आपण इथे पाहतो की रमाला आता सगळेजण समजावत असतात की रमा, अगं जर पैसे देतीये ती माही तर घे तिच्याकडून, तसंही ते बाळ अक्षयचंच आहे ना। तर आता इथे साईची आई ही रमाला सांगत असते की अगं रमा, तुला वाटत नाही का की आपलं मूल हे चांगलं व्यवस्थित आहार त्याला मिळावा, चांगलं त्याला पोषण व्हावं, त्याचं पालन पोषण व्यवस्थित करावं। अगं मी ज्यावेळेस गरोदर होते त्यावेळेस मला तर काही खायला प्यायला व्यवस्थित मिळालं नाही, त्यामुळे माझ्या पोराला मला चांगलं दूध देता नाही आलं। पण तू तसं करू नको। अगं आई होणं म्हणजे ही सोपी गोष्ट नसते रमा, तुला का कळत नाही आहे बाई। त्याबरोबर आता मात्र रमा म्हणत असते, पण जर मी त्यांच्याकडून पैसे घेतले तर ते शेवटी असंच होईल ना की मी त्यांचेच पैसे घेतले म्हणून मला त्यांचे पैसे नको आहेत। त्याबरोबर लगेचच आता साई हा रमाला समजावतो की रमा, अहो तुम्ही जे बोलताय ना त्याला खरंच सांगतो, स्वाभिमान नाही तर वेडेपणा म्हणतात आणि वेडेपणा करताय तुम्ही। अहो का नको म्हणताय पैसे, शेवटी हे बाळ तर अक्षयचंच आहे ना, मग काय फरक पडतो तुम्ही पैसे घेतलेत तरी। उलट मला तर वाटतं तुम्ही पैसे घ्यायला हवेत, घ्या तुम्ही पैसे। त्याबरोबर लगेचच आता इकडे रिक्षावाला दादासुद्धा रमाला सांगायला लागतो की तायडे, आता उगाच तू जास्त नाही म्हणू नकोस, विचार करत बसू नग, होकार देऊन टाक। त्याबरोबर दुसरीकडे इरावती ही आता पार्वतीच्या खोलीत आलेली असते आणि आता ती आई आजींना म्हणत असते की आई, मला ना साहिलचा कॉन्टॅक्ट हवा आहे। त्याबरोबर लगेचच आता त्या म्हणतात, साहिल? कोण साहिल? त्याबरोबर लगेचच आता पुढे इरावती म्हणायला लागते, अगं मम्मा असं काय करतेस, तू साहिलला विसरलीस? तोच साहिल ज्याच्यावरती मी प्रेम करायचे, तोच साहिल जो मला आवडायचा। त्याबरोबर आई आजी म्हणतात, तो मला कुठे आहे काय आहे काही माहीत नाही, तो पळून गेला कुठेतरी। त्याबरोबर इरावती म्हणते, अगं मम्मा असं कसं म्हणतेस तू, मला भेटायचं आहे त्याला, मला विचारायचं आहे की त्याने मला शोधण्याचा प्रयत्न केला का नाही, त्याने मला कुठं शोधलं, तो इथे आला होता का, सांग ना। त्याबरोबर आई आजी म्हणतात, तो इथे कधीही आलेला नव्हता आणि त्याचं तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवरती प्रेम होतं इरावती, आणि म्हणून तो तुझ्या मागे पुढे करत होता, कळलं तुला? आणि आता तुला त्याला कशाला शोधायचं आहे, काय गरज आहे त्याला शोधायची, आणि त्याला शोधून तू असं काय करणार आहेस? त्याबरोबर इरावती म्हणायला लागते, जाब विचारायचं आहे मला त्याला मम्मा, विचारायचं आहे मला की त्याने का केलं माझ्याबरोबर असं, का त्याने मला नाही शोधलं, का त्याने माझी साथ सोडली, सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला त्याच्याकडून। आणि कुठेतरी असेल ना तो जगाच्या पाठीवर, कुठेतरी मुंबईत असेल, पुण्यात असेल, महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, किंवा या जगात तरी किमान असेलच ना कुठेतरी, मला बघायचं आहे तो आत्ता माझ्याशिवाय काय करतोय, कसा राहतोय ते। त्याबरोबर आई आजी म्हणत असतात, अगं मग त्यासाठी बघण्याची काय गरज आहे, मीच सांगते ना तुला तो तुझ्याशिवाय कसा राहतोय ते। अगं त्यांनी अत्यंत एखाद्या साध्या सामान्य मुलीबरोबर आता लग्न केलं असेल आणि तिच्याबरोबर आता तो राहत असेल एका छोट्याशा घरामध्ये। अगं ही सामान्य माणसं अशीच असतात, किड्यामुंग्यांसारखी जन्माला येतात आणि तशीच मरूनसुद्धा जातात, यांचं काही नसतं गं। त्याबरोबर इरावती म्हणत असते, मॉम कदाचित तू बोलतेस तेच बरोबर आहे आणि माझं चुकलं, मीच चुकीची होते। त्याबरोबर लगेचच आता तिला आई आजी सांगायला लागतात की हेच मी तुला अगोदरपासून समजावत होते, पण तू माझं कधी ऐकलं नाहीस, तुला मी काय बोलते काय सांगते हे कधी कळलंच नाही। त्यानंतर आता इथे अक्षय हा रमासाठी दूध आणि बदाम घेऊन आलेला असतो आणि तो आता रमाला हाका मारत असतो, रमा, ए रमा, रमा अगं ये पटकन। त्याबरोबर रमा त्या ठिकाणी आलेली असते, रमा अर्थात माही, इथे रमा नाही तर माही आलेली असते आणि आता माही ही अक्षयला म्हणते, हे सगळं काय आहे? त्याबरोबर अक्षय हा माहीला म्हणायला लागतो, रमा अगं असं काय करतेस, पहिल्यांदा बघतेस, असं का बोलतेस, हे सगळं तुला खायसाठी आणलंय मी, हे घे, हे दूध पटकन पिऊन घे, चल चल चल। अगं डॉक्टरांनी काय काय सांगितलं, कॅल्शियम कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे, रमा काळजी घेत जा गं स्वतःची। आता लगेचच रमा ही मनातल्या मनात म्हणायला लागते, ते रिपोर्ट माझे नाही आहेत, ते रिपोर्ट्स रमाचे आहेत अक्षय। आणि मग ती विचार करते की जाऊ देत, अक्षयच्या समाधानासाठी मी एवढं तर करूच शकते ना। आणि मग आता माही ही लगेचच ते दूध घेते आणि दूध प्यायला लागते।
त्याबरोबर आता माहीचा चेहरा हा जरा पडलेला असतो. अक्षय हा माहीला विचारतो, रमा काय झालंय? तू माझ्यापासून काही लपवतेस का? तुला कसलं टेन्शन आलं आहे का? बोल ना, काही आहे का असं? त्याबरोबर माही म्हणायला लागते की नाही, असं काहीही नाही आहे, उगाचच तुम्हाला काहीतरी वाटते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हल्ली तुझं माझ्यापेक्षा जास्त त्या इरावती आत्याबरोबर पटायला लागले. काय मग अशी एवढं तुमचं चाललेलं? काय बोलत होतात गं दोघीच जणी? त्याबरोबर लगेचच आता रमा ही अक्षयला सांगायला लागते, आम्ही ते अहो हां तो ती माहीसुद्धा मला त्रास द्यायला लागली आता. हो, ब्लॅकमेल करते ती मला. मग काय? मग त्याच्याबद्दलच बोलत होतो मी आणि इरावती आत्या. त्याबरोबर अक्षय म्हणतो, काय? तू ह्याच्याबद्दल इरावती आत्याबरोबर बोललीस? अगं हे तुला माझ्याशी बोलावं नाही म्हटलं? आणि ती इरावती आत्या, अगं काय संबंध आहे तिचा? ते काही नाही, आता ना मी पोलिसांनाच फोन करतो. त्याबरोबर माही लगेचच म्हणायला लागते की नाही हो, नका फोन करू पोलिसांना. अहो त्या माहीला आपल्या घरातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट माहिती आहे. ती आपल्या घरातून राहून गेली. उगाचच ते आपल्याला ब्लॅकमेल करेल. आणि तसंही इरावती आत्यांनी केलं आहे ना सगळं मॅनेज, मग जाऊ देत ना. तर दुसरीकडे आता आनंददादा हा इरावती आपल्या घरी येण्यामागे नक्कीच तिचा काहीतरी हेतू आहे. ती सहज इकडे आलेली नाही आहे असा अंदाज वर्तावत असतो आणि अगदी तेच बरोबरही असतं. तर आता दुसरीकडे आनंददादाला अभिदादा म्हणत असतो, इरावती म्हणजेच शशिकांत काका, नंतर बाबा, नंतर इरावती. इरावती काय बोलतो आपण? आत्या आहे ती आपली आत्या, बोल इरावती आत्या. त्याबरोबर लगेचच आनंददादाला लगेचच राग येतो आणि आनंददादा म्हणायला लागतो की चल रे, मी नाही तिला काही आत्या वगैरे बोलणार. माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये फार गॅप डिस्टन्स नाही आहे रे, नाही आहे, ती निघून गेली होती म्हणून. त्याबरोबर पुढे आता अभिदादा म्हणतो, मला पण ना काहीतरी गडबड वाटते. त्यावर आनंददादा म्हणतो, वाटते की नाही तुलासुद्धा गडबड? अरे मलासुद्धा गडबड वाटते रे. मग तेच तर मी तुला सांगतोय, नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही कोण आहे ना ते बघितलं पाहिजे आपण. चल मग हिच्या रूममध्ये जाऊया आणि काहीतरी शोधाशोध करूया. तर दुसरीकडे आता माहीचा फोन वाजत असतो आणि माहीच्या फोनवरती रमाचा फोन आलेला असतो. मग आता माही ही खोलीत नाही आहे असं अक्षयला वाटतं. अक्षय तो फोन उचलायला म्हणून तिकडे जात असतो. इतक्यात पटकन माही उठते आणि लगेचच तो फोन उचलते आणि फोन कट करून बंद करते. त्याबरोबर आता अक्षय हा लगेच माहीला विचारतो, काय गं रमा, काय झालं? तू फोन असा अचानक कट का केलास बरं? उचलायचा होतास ना? त्यावर लगेचच माही म्हणायला लागते, ते हो कंपनीवाले सतत त्रास देत असतात हो. उगाचच्या उगाच काही पण नंबरवरून फोन करतात आणि मग सतवत बसतात. त्यानंतर इथे अभिदादा आणि अक्षयदादा इरावतीच्या खोलीत आलेले असतात. अभिदादा आणि अक्षयदादाने शोधाशोध करायला सुद्धा सुरुवात केलेली असते. ड्रेसिंग टेबलवरती त्यांना खूप सर्व क्रीम्स, मॉइश्चरायझर्स, ॲसिड्स वगैरे ठेवलेले पाहायला मिळतात. आता इथे अभिदादा हा ते सगळं बघतच असतो आणि बघतच राहतो. तर आता आनंददादा हा त्याला सांगत असतो की हे एवढं सगळं तर आमच्या लॅबमध्ये होतं. हिची खोली कमी आणि केमिस्ट्री लॅब जास्त वाटते. मग काय, दोघं भाऊ जोरजोराने हसायला लागतात. आनंददादा म्हणत असतो, अरे एवढे ब्युटी प्रोडक्ट्स तर माझ्या जानूकडे सुद्धा नाही आहेत जेवढे ह्या इरावती आत्याकडे आहेत. त्याबरोबर लगेचच आता इरावती त्या ठिकाणी आलेली असते आणि तिने त्या दोघांना तिच्या रूममध्ये पाहिलेलं असतं. मग ती त्या दोघांनाही विचारते की काय रे, काय करताय तुम्ही माझ्या रूममध्ये? नाही म्हणजे एकत्र कुटुंब, एकत्र व्यवस्था वगैरे नाही, सगळं ठीक आहे, पण म्हणजे तुम्ही असे मी खोलीत नसताना माझ्या खोलीमध्ये आलाय आणि माझ्या ड्रेसिंग टेबलवरती काहीतरी शोधताय, हे बरोबर वाटत नाही ना. म्हणजे ह्याच्याने मला वाईट वाटलं जस्ट, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, बस बाकी काही नाही. मग आता ते दोघंही म्हणायला लागतात की तुझ्या टेबलवरती किती ॲसिड आहेत? तेच बघत होतो, म्हणजे वेगळं काहीतरी दिसलं, वेगळं काहीतरी बघावं भेटलं म्हणून मग बघायला आतमध्ये आलो. त्याबरोबर आता ती त्या दोघांना सनस्क्रीम त्याबरोबर बॉडी लोशन आणखीन 1-2 गोष्टी देते आणि म्हणते, हे बघा हे ॲसिड आहे, हे तुम्ही जिथे जिथे तुम्हाला फोड्या आलेत की नाही तिथे तिथे लावायचं. त्याबरोबर लगेचच ते दोघंही नाटक करतात. तर आता लगेच आत्या म्हणते, लावलं आहे का रे मी? लावलं आहे का? उगाच नाटक करतेस तू तरी, काहीच होत नाही आहे मला, समजलं तुला? त्याबरोबर लगेचच इकडे इरावती आत्याही त्यांना म्हणायला लागते की उगाच ओव्हर ॲक्ट करू नका, ती फक्त आणि फक्त एकदम मायन्यूट ह्याच्यातली ॲसिड आहे. जिथे पुरकुळ किंवा फोड्या येत आहेत असं वाटतं ना, तिथे आपण लावलं की बघ आपोआप त्या फोड्या गळून पडतात.
थोडं लावायचं. त्याबरोबर ते दोघं ट्राय करत असतात. तर इरावती त्यांना म्हणते की तुम्ही तुमच्या रूममध्ये घेऊन जा आणि रात्री झोपताना लावलं तरीसुद्धा चालेल, समजलं. त्याचबरोबर ती आनंददादाला देखील सांगते की तुझ्या बायकोला जर काही क्रीम वगैरे हव्या असतील तर मला सांग, मी तिला आणून देईन. त्याबरोबर लगेचच तो होकार देतो. दोघंही तिकडनं निघून गेलेले असतात. तर इकडे लगेचच मनातल्या मनात इरावती म्हणत असते की तुम्हा सगळ्यांसाठी माझ्या मनात जे विष तयार झालं आहे ना तेवढंच पुरेसं आहे, मला खऱ्या विषयाची काही गरजच नाही आहे. तर दुसरीकडे माहीने आता रमाला फोन केलेला असतो आणि पहिला तर तिने तिचा नंबर नो असा सेव्ह केलेला असतो. आता लगेचच रमा ही माहीला म्हणायला लागते, माही मी तुला माझं बाळ द्यायला तयार आहे. आता मी तुला माझं बाळ द्यायला तयार आहे असं ज्यावेळेस माही म्हणते त्यावेळेस रमाला खूप आनंद होतो, अगदी खूप. पण रमा आता माहीला म्हणते की माही मी तुझ्यासमोर कंडिशन ठेवणार आहे, मग त्याच्यावरून ठरवायचं. त्याबरोबर लगेचच आता माही म्हणत असते की हो चालेल ना, बोल काय कंडिशन आहे. त्यावर रमा तिला म्हणत असते की सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी काही तू व्यवस्थित करायची, मला कशाचाही त्रास होता कामा नये. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझं अक्षय रमाचं जे मंगळसूत्र आहे ते तू मला परत द्यायचं, मला माझं मंगळसूत्र हवं आहे. त्यावर ती म्हणते दिलं. तिसरी त्याबरोबर ती सांगते की मला राहायला चांगली जागा हवी. त्यावर माही विचारते चांगली म्हणजे नेमकी कशी. त्यावर रमा सांगत असते की मी मुकादमांच्याच गेस्ट हाऊसवरती राहीन. त्याबरोबर माही म्हणते की नाही, तिथे तू राहणं शक्य नाही, जर तिथे अक्षयला कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल. त्यावर रमा म्हणते काळजी करू नकोस, मी यांना काहीही स्वतःहून सांगणार नाही. आता त्यांना स्वतःहूनच सगळं काही करण्याची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे तू काही काळजीच करू नको. त्याबरोबर पुढे रमा ही म्हणत असते की आता ते तू ठरव काय सांगायचं तुझ्या नवऱ्याला ते. मी गेस्ट हाऊसवरती संध्याकाळी राहायला येणार हे मात्र नक्की. आणि मग आता ती फोनवरती बोलत असताना मागून अक्षय आलेला असतो. आता अक्षय येतो आणि रमाच्या पाठीवरती हात ठेवतो. आता हात ठेवल्याबरोबर माही घाबरून मागे फिरते. आता मागे फिरून बघते तर काय, तिथे दुसरी तिसरी कोणीही व्यक्ती उभी नसून अक्षयच उभा असतो. अक्षयला बघितल्यावर तिला जरा आणखीन भीती वाटते. अक्षयने आपलं बोलणं ऐकलं की काय हा प्रश्न आता माहीच्या मनामध्ये आलेला असतो. पण देवाच्या कृपेने अक्षयने आता तरी माहीचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं आणि आता अक्षयला अजूनही हेच वाटतंय की माही हीच खरी रमा आहे. पण मित्रांनो, माही ही रमा नाही आहे आणि ती अक्षयची फसवणूक करते. ही गोष्ट ज्यावेळेस अक्षयला समजेल त्यावेळेस त्याला किती सगळं त्रासदायी जाणार आहे याचा अंदाज आपण आत्तासुद्धा बांधू शकतो. तर आता इथे रमा ही सांगत असते की हे बघ, मला जे हवं आहे मी ते घेते आणि मी ते मिळवतेच, समजलं, ठेव फोन. आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर आता इकडे रमा हिने तर ठरवलेलं असतं की आता आम्ही मुकर्दमांच्या गेस्ट हाऊसवरतीच राहायला जाणार आहे. तर दुसरीकडे अक्षय माहीला विचारतो, माही तू माझं चार्जर बघितलंस का. माही म्हणते चार्जर नाही रे अक्षय, मी नाही बघितलं. त्याबरोबर अक्षय म्हणतो बघू बरं तुझा मोबाईल जरा. आणि मग तो माहीचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि तिथे नो असा नंबर सेव्ह केलेला असतो. अक्षय म्हणतो रमा अगं हे असं नो असं नाव कोणाचं आणि का सेव्ह केलं आहेस तू. त्याबरोबर माही सांगायला लागते अरे ते मी साईचं नाव सेव्ह केलं आहे मी, तो साई मला आता ना माझ्या आजूबाजूला सुद्धा नको आहे. त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणायला लागतो अगं असं काय बोलतेस तू रमा, हे बघ उगाचच्या उगाच काही बोलू नकोस. जर माझ्या बायकोला कोणी काही बोलत असेल ना तर त्याला उत्तर मी देणार. आणि मग आता लगेचच इकडे अक्षय हा ठरवतो की मी आता बोलणार म्हणजे बोलणारच. आणि मग तो आता साईच्या दारात आलेला असतो. दरवाजा ठोठावला की दरवाजा उघडतील अशी परिस्थिती आलेली असते. आता साई कुठे आहे असा साधा प्रश्न अक्षयने विचारलेला असतो. साईची आई सांगते की साई घरात नाही आहे. त्याबरोबर लगेचच अक्षय हा म्हणायला लागतो की नक्कीच साई कुठेतरी लपला असणार, पण तू तुझ्या मुलाला सांग समजा उगाच माझ्या बायकोच्या नादी लागू नकोस, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही असं अक्षय साईच्या आईला येऊन सांगतो. आता साईची आईसुद्धा गरम डोक्याची तापट स्वभावाची असते. तीसुद्धा पटकन बोलून जाते. अरे काय करशील रे तू, काय करशील. अक्षय म्हणतो मी पोलिसात जाईन, पोलिसांना बोलवेन. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणते पोलिसांना बोलवशील, पोलिसांची धमकी दाखवतोस वय रे आम्हाला, जा बोलू. पोलिसांना काय, कुणाला बोलवायचं आहे त्यांना बोलू. केला असेल माझ्या पोरानं ह्या पोरीच्या फोनवर फोन, पण हे सांगायच केलं असेल की अगं ए बाई माही जा इकडनं निघून जा, नको फक्त माझ्या अक्षयच्या सुखावर भोगू म्हणून, कळलं का.
आता ती बाई बोलत असते, अक्षय तिचं ऐकत चाललेला असतो आणि आता माहीच्या लक्षात येतं की कदाचित अक्षयला या बाईंचं मत पटायला लागले आणि मग लगेचच आता ती नाटक करायला सुरुवात करते. अक्षय अरे मला चक्कर येते, अक्षय चक्कर. त्याबरोबर अक्षय तिला पकडतो, सावरतो. तर आता त्या मावशी म्हणत असतात की दुसरं काय ते काय माहीत. तर आता पुढे आता इकडे साईची आई म्हणत असते की अक्षय अरे मला ना हिच्यापेक्षा जास्त राग खरं तर तुझा येतोय. तुला स्वतःची बायको ओळखता येत नाही, असा कसा आहेस रे तू. शी, हिची ना दया येण्यापेक्षा तुझीच कीव केली पाहिजे. तर इथे आता माही ही अक्षयला म्हणत असते, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला यांच्याबरोबर बोलून काही उपयोग होणार नाही, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. त्या माहीबरोबर करायचं आहे का तुम्हाला लग्न, मग जाऊ का मी, असं सुद्धा ती म्हणते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं तू चिडतेस कशाला, घेतो ना मी. आणि मग अक्षय आता ते घ्यायला लागतो. तर आता दुसरीकडे रमा ही टेन्शनमध्ये असते. तर अक्षय हा पुन्हा एकदा आता इथे साईच्या आईला सांगतो की तुमच्या साईला सांगा माझ्या रमापासून दूर राहायचं, समजलं. मग लगेचच माही ही अक्षयला म्हणते, अक्षय चल 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 पटकन, आपण आता इकडनं निघायला हवं. आणि मग आता लगेचच अक्षय आणि मी आपण दोघंही तिथे पोहोचूया. आणि मग ते दोघंही आता तिकडनं निघालेले असतात घरी येण्यासाठी. तर आता ते दोघं घरी येत असतात. त्याबरोबर दुसरीकडे आता रमाने माहीला कॉल केलेला असतो आणि आता ती माहीला सांगत असते, माही उद्या मी येणार आहे मुकरदामांच्या हाऊसवरती राहण्यासाठी. माझी सगळी सोय सगळी व्यवस्था तू गेस्ट रूममध्ये करायचीस, सगळी सोय सगळी व्यवस्था व्यवस्थित करायचीस. त्याबरोबर हा आधार नंबर माझ्या नंबरवरती येईल आणि मग सगळंच बदलून जाईल, असं आता भन्नाट आयडिया माहीला आलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करा. धन्यवाद.